महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने माननीय आमदार डॉक्टर मनीषा कायंदे शिवसेना सचिव, माननीय किरण पांडव पूर्व विदर्भ संघटक यांच्या सूचनेनुसार माननीय संदीप भाऊ भरडे पूर्व विदर्भ निरीक्षक, माननीय किशोर राय जिल्हा संपर्क प्रमुख चंद्रपूर यांच्या उपस्थितीत सदस्य नोंदणीची मोहिमेची सुरुवात करण्यात आली। तसेच सर्व पदाधिकारी यांची आढावा सभा घेण्यात आली। सर्व पदाधिकारी यांनी शिवसेना सदस्य नोंदणीला प्रथम प्राधान्य देऊन जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करा, जेणेकरून भविष्यात शिवसेना पक्षाला शिखर गाठता येईल। गाव तिथे शिवसेना शाखा आणि घर तिथे शिवसैनिक याप्रमाणे शिवसेना सदस्य नोंदणी करा आणि पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले। यावेळी गाव पातळीवर आपण सुद्धा शिवसैनिकांसोबत जनतेमध्ये येऊन शिवसेना पक्ष संघटन उभे करण्यास तयार असल्याचे ते यावेळी म्हणाले। या कार्यक्रमाला जिल्हा प्रमुख महिला प्रतिमा ठाकूर, महानगर प्रमुख भरत गुप्ता, महिला शहर प्रमुख वाणी सदलावार, सीमाताई रामदेवार, अंजू लेंडगुरे, उपशहर प्रमुख शैलेश सदलवार, जफर बेग, तरुण एगंटीवार, सूचक धकणे, मोनी लेरावार, तेजस गाणर, नयन जंगम, राजू ऐतलवार यांची उपस्थिती होती। चंद्रपूरचा माझा निरीक्षक होऊन हा पहिला दौरा आहे आणि संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने शहराचा विचार केला। प्रभाग प्रमुख, वार्ड प्रमुख हे शेवटच्या घरापर्यंत शिवसेना कशी पोहोचता येईल याकरता प्रयत्न असेल। त्यानंतर सभासद नोंदणीमध्ये जास्तीत जास्त आकडा चंद्रपूर जिल्हा कसा करता येईल याकरता सगळ्या सन्मान्य पदाधिकाऱ्याला आज मी इथे आदेश देण्यात येईल। चंद्रपूर जिल्हा शिवसेनाचा गड चंद्रपूर जिल्हा होता, पूर्व विदर्भामध्येच शिवसेना ही पर्याय मजबूत होती, पण कालांतराने शिवसेनेचा थोडा इथे कमकुवतपणा येत गेला। परंतु आता नव्याने सुरुवात झाल्यानंतर चंद्रपूर जिल्हा काय पूर्व विदर्भात तुम्हाला शिवसेना नंबर 1 दिसेल। नाही, सध्या तरी संघटनेबद्दल काही शिंदे साहेबांचा असं काही आदेश नाही आहे, पण देतील तर मग होईल ना त्याप्रमाणे कसं होतं ते। कोणता पक्ष कमजोर करणे आमचा उद्देश नाही आहे। आमचा पक्ष कसा मोठा करता येईल याकरता आमचा प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्ता समर्पित भावनेने काम करेल। ते नेतृत्व ठरेल ना। आता विधानसभेला 4 वर्ष बाकी आहेत, 4.5 वर्ष बाकी आहे, त्यावेळेला कशी तात्कालीन परिस्थिती निर्माण होतं त्यावरती आम्ही पक्षाला कळवू की ह्या विधानसभेमध्ये आमची ताकद वाढलेली आहे, ते आम्हाला देण्यात यावं। त्याला पक्ष नेतृत्व तिन्ही पक्ष मिळून तो निर्णय घेईल।